हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे बायोचं थर्ड लेक्चर आहे रिव्हिजनचं. याच्याचमध्ये आपण पुढे केमिस्ट्रीचा आणि फिजिक्सचा पार्ट कव्हर करणार आहोत. आज आपण या लेक्चरमध्ये लास्ट लेक्चरला आपण ग्लँड्स वगैरे सगळ्याची रिव्हिजन पाहिलेली आहे. आता आपण जाऊयात सिस्टीम्सकडे. जेव्हा आपण सिस्टीमला सुरू करतो, सगळ्यात पहिली सिस्टीम आहे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम पचनसंस्था. पचन आपण कशाला म्हणतो? कॉम्प्लेक्स जे फूड आपण खातो, जटिल अन्न पदार्थ जे आपण खातो ते आपले बॉडी जशी तशी ॲक्सेप्ट नाही करत. आपल्याला त्याचं सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करणं गरजेचं असतं आणि तेच आपण करतो या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या थ्रू. जी सिस्टीम आपल्याला हेल्प करते यामध्ये, या मेकॅनिझममध्ये, तिला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतोय. डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपण 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं होतं. नोट्स पहा आणि हे करत चला. त्यातला पहिला पार्ट आहे एलिमेंटरी कॅनल आणि दुसरा जो काही पार्ट आहे तो आहे असोसिएटेड ग्लँड्स. एलिमेंटरी कॅनल म्हणजे एक 8 ते 10 मीटर लांबीचं एक स्ट्रक्चर आहे, ट्यूबलाइक स्ट्रक्चर आहे. ज्याची हिस्टॉलॉजी पाहिली तर तो एलिमेंटरी कॅनल हा 4 लेयर्सचा बनलेला आहे बरोबर. त्या 4 लेयर्स आठवा. आपण त्या 4ही लेयर्सचं इन डिटेल डिस्कशन घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं. सगळ्यात पहिली लेयर आहे सिरोसा आहे, त्याच्यानंतर आहे सबम्युकोसा, नंतर आपण पाहिलेलं होती मस्क्युलारिस आणि त्याच्यानंतरची लास्टची होती ती होती म्युकोसा. या लेअर होत्या, याच्यावरती आपल्याला प्रश्नही विचारलेला होता. एकदा रीड करून घ्या, तुम्हाला मी व्यवस्थितपणे तो पाठ दिलेला आहे तो वाला. लगेच रीड करत चला, ते थोडंसं फास्ट, कारण नाही का आपण ऐकत जेव्हा ते रिवाईज करत जातो तेव्हा आपल्या थोडंसं जास्त तो पार्ट आपला क्लिअर होत जातो. नंतर पहा, आता पुढे जाऊन आपण हे एक्सप्लेन करणारच आहोत. त्याच्यानंतर बघा एलिमेंटरी कॅनल आणि दुसरा जो काही पार्ट होता त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं असोसिएटेड ग्लँड्स. आणि त्या असोसिएटेड ग्लँड्समध्ये आपण डिस्कस केलेलं होतं सलायवरी ग्लँड्स आहेत, पॅनक्रियाज आहेत आणि लिव्हर आहे बरोबर. शरीरातली सगळ्यात मोठी ग्रंथी, यांचं डिटेल डिस्कशन आपण घेतलेलं होतं. एलिमेंटरी कॅनलचे जर का आपण पार्ट्स पाहिले सुरुवातीपासून, तर सगळ्यात आधी त्याच्यावरती आलेला एक प्रश्न की आपल्याला विचारलेलं होतं की डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जेव्हा अन्नाचं पचन होतं तेव्हा त्याचा pH कसा असेल, नाही का. आणि ऑप्शन आपल्याला दिलेले होते. तर तुम्हाला सगळ्यांना आपण डिटेल आपल्याला माहिती आहे आता की जेव्हा आपण माउथ जे असतं त्याची जे काही आपली सलायवा सिक्रेट होत असते, तिचा जो pH असतो तो साधारणपणे कसा असतो, ॲसिडिक असतो. 6.8 वगैरे समथिंग सॉरी 6.8 वगैरे समथिंग असतो. म्हणजे तो pH तिचा कसा आहे, ॲसिडिकच आहे. आपण जे काही फूड खातो ते सुद्धा कसं आहे, ॲसिडिक असतं बऱ्यापैकी. आपण काही न्यूट्रलच फूड सगळं खातो असं काही म्हणजे तसंच होत नाही का प्रत्येक वेळी. सो मग तो pH जो आहे तो कसा राहतो, आपली जी काही बकल कॅव्हिटी आहे तिचा जो pH असतो तो कसा असतो, ॲसिडिकच असतो. त्याच्यामुळे पहिलं जे काही येईल क्रम तो येईल ॲसिडिक. नंतर जेव्हा स्टमकमध्ये ते फूड जातं आहे तेव्हा तिथे स्टमकमध्ये HCl सिक्रेट केलं जातं की ज्याचा pH खूप जास्त कमी असतो, म्हणजे साधारणपणे 1.8 ते 2 एवढ्यापर्यंत. आणि जर का आपण उपाशी वगैरे असू तर अजून कमी होतोय त्याचा pH सॉरी अजून कमी होतोय. पुढे जर का आपण गेलो, स्टमकमध्ये आहे ॲसिडिक फूड, म्हणजे ॲसिडिक राहिला, आपण एकत्रितपणे ॲसिडिक असं म्हणूयात. आणि पुढे जेव्हा ते फूडला स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाईल तेव्हा तिकडे ते ॲज इट इज ॲक्सेप्ट केलं जात नाही, तेव्हा त्याला केलं जातं अल्कलाईन केलं जातं किंवा त्याचा pH हा बेसिक केला जातो. त्याच्यामध्ये बाईल ज्यूस असेल, पॅनक्रियाटिक ज्यूस असेल, स्वादुरस नाही का, हे सगळं मिक्स करून त्याचा pH ॲसिडिक केला जातो. सो त्याचा क्रम कसा राहील, ॲसिडिक टू अल्कलाईन आहे बरोबर. म्हणजे ॲसिडिक टू अल्कलाईन, आम्ल आणि आम्लारी असा pH राहील. कारण माउथमध्ये सुद्धा ॲसिडिक आहे, पुन्हा पुढे आल्यानंतर स्टमकमध्ये ॲसिडिक आहे, पुन्हा कसा आहे आम्लारी होतोय, बेसिक होतोय. नंतरचा पुढचा पार्ट आहे बकल कॅव्हिटीच्या नंतरचा. बकल कॅव्हिटीमध्ये आपण टीथ पाहिलेलं होतं. डेंटिशन डेंटिशन फॉर्म्युला होता आपण पाहिलेला 2:1 21-23/21-23. आपण त्यांना म्हणत होतो की आय, म्हणजे ज्यांना आपण म्हटलं इन सीझर, नंतर आपण पाहिलं प्री मोलार, नंतर आपण पाहिलं मोलार आहे बरोबर. इन सीझर कॅनिन इन सीझर कॅनिन, प्री मोलार आणि मोलार, हे असा काही आपण क्रम पाहिलेला होता आहे बरोबर. ज्यांना आपण म्हणतो आपले हे पहिले सुरुवातीचे पटाशीचे दात, नंतर आहेत सुळे, नंतर आहेत उपदाढा आणि नंतर आहेत मोलार म्हणजे दाढा आहे बरोबर. एकूण 2 सेट असतात आपल्या लाईफमध्ये, त्याच्यामुळे आपण त्यांना म्हणतो डायफायोडंट आहे बरोबर. डायफायोडंट असे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट टाईप्स ऑफ टीथ आहेत आपल्याकडे. सो आपण त्यांना म्हणतो हेट्रोडंट ठीक आहे. आणि म्हणून हे 2 टर्म्स लक्षात ठेवायच्या, डायफायोडंट आणि हेट्रोडंट. दातांच्या वरती सगळ्यात कठीण जे आवरण आहे त्याला आपण म्हणतो इनामल असं
शरीरातलं सगळ्यात कठीणवालं जे काही हार्डेस्ट पार्ट जो आहे तो आहे हा इनॅमल. डेंटिशन फॉर्म्युला आपण पाहिला 2123/2123. नंतर 2 सेट असतात, त्याच्यामुळे आपण त्यांना म्हणतो एका जसं सांगितलं डायफायोडंट, एका प्रत्येक वेगवेगळ्या सॉकेटमध्ये आपला दात जो आहे तो रोवला गेलेला असतो. त्याच्यासाठी आपण जी टर्म वापरतो ती टर्म आहे थिकोडंट. थिकोडंट ही टर्म आहे. नंतर आपण पाहिलेलं होतं की माऊथमध्ये दुसरावाला जो पार्ट की जो आपल्याला टेस्ट समजण्यामध्ये हेल्प करतो तो आहे आपली टंग आहे, बरोबर. याच्यावरती काय असतात, टेस्ट बर्ड असतात. साधारणपणे 3 ते 10 हजारांपर्यंत त्या टेस्ट बर्ड्सची पॅपिलीजची संख्या असते. ज्याचा सुरुवातीचा जो पार्ट आहे, टोकाचा जो पार्ट आहे तो आपल्याला स्वीट टेस्ट समजण्यामध्ये मदत करतो. कॉर्नरवाला लास्टवाला पार्ट आहे तो कडू, आणि साईडवाला जो पार्ट आहे तो टर्नी संपणाऱ्या ज्या चवी आहेत, तिखट असेल, खारट असेल, तुरट असेल, त्या वगैरे वगैरे. ठीक आहे. नंतर आपण पुढे गेलो एलिमेंटरी कॅनलमध्ये, टीथ झालं वगैरे वगैरे पूर्ण झालं. त्याच्यानंतर आपण गेलो लॅरिंग्ज आहे, फॅरिंग्ज आहे, कॉमन पेसेज आहे. नंतर आपण खाली गेलो काय आहे, एक ज्याला आपण इसोफॅगस असं म्हणतो आहे, बरोबर, की जिकडे कोणती मुवमेंट होते, पेरिस्टाल्टिक मुवमेंट. पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे, बरोबर. ते जो काही बोलस तयार झाला आहे, सलायवा आपल्या याच्यामध्ये सिक्रेट केली जाते. त्या सलायवामध्ये असतं अमायलेज, ज्यालाच आपण टायलिन असं म्हणतो. आपल्या माऊथमध्ये जे काही पचन होतं ते पचन असतं आपलं कार्बोहायड्रेट्सचं होणारं, म्हणजेच आपण त्याला असं म्हणू शकतो की स्टार्चचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, आपल्या बकल कॅव्हिटीमध्ये स्टार्चचं कन्व्हर्जन होतं माल्टोज या सिम्पल शुगरमध्ये. जो फॉर्म काय असतो, ॲब्सॉर्बेबल असतो, जो ॲब्सॉर्ब केला जाऊ शकतो. नंतर पुढे आपण गेलो एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलमध्ये सुद्धा त्या 4 लेयर्स असणार आहेत, ज्या 4 लेयर्सना आपण काय म्हणालो, म्युकोसा आहे, त्यानंतर मस्क्युलॅरिस आहे, त्यानंतर सिरोसा आहे, सगळ्यात आउटर मोस्ट लेअर आहे, बरोबर. या लेयर्स असणार आहेत. त्या लेयर्सचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं, तर हा पेसेज सोपा करणे. याचा जी काही याची विड्थ आहे किंवा याची रुंदी जी आहे किंवा या ज्या लेयर्स आहेत त्या लेयर्सची रुंदी जी असते ती कशी असते, व्हेरिएबल असते, कारण त्या कोणत्या पार्ट्समध्ये कोणता ऑर्गन त्या सिस्टीमचा तयार करतायत, कोणता अवयव. म्हणजे स्टमक असेल तर त्यांचं फंक्शन वेगळं असेल, इकडे त्या इसोफॅगसमध्ये आहेत म्हणजे जी काही आपली अन्ननलिका आहे त्याच्यामध्ये आहेत तिकडे वेगळं असेल. अशा पद्धतीने यांचं जे काही काम आहे, फंक्शन आहे, ते चेंज होते. ठीक आहे. नंतर आपण पुढे गेलो स्टमकमध्ये. स्टमकमध्ये 3 गोष्टींचं सिक्रेशन होतं जठरामध्ये. कोणत्या 3 गोष्टी, सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रॉंग ॲसिड HCl आहे, बरोबर, की जिकडे वेगवेगळे बॅक्टेरियाज असतील किंवा काय असेल ते मारले जातात. त्याचबरोबर जे काही अन्नाचं पचन आहे त्याची ग्रेव्ही तयार करण्यामध्ये मदत होते. नंतरचा पुढचा जो पार्ट आहे तो केलं जातं त्याच्याकडून सिक्रेट म्युकस आहे, बरोबर. हे म्युकस सिक्रेट केलं जातं कारण हे जे काही इथे आपण म्हणूयात HCl सिक्रेट होतं आहे, त्या HClमुळे त्या वॉल्सना काही धोका नको त्याच्यासाठी म्युकस आहे. आणि अजून आहे ते म्हणजे डायजेस्टिव्ह ज्युसेसचं सिक्रेशन केलं जातं. स्टमकला आपण 3 पार्ट्समध्ये डिवाईड करतो. सगळ्यात वरचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो कार्डियॅक, कार्डियॅक स्टमक. मधला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतोय फंडस, आणि जो लास्टवाला पार्ट आहे जो आपल्या स्मॉल इंटेस्टाईनला अटॅच आहे त्याला आपण म्हणतो पायलोरिक स्टमक, बरोबर आहे. एंडला सगळ्यात वरती म्हणजे जिकडे आपला इसोफॅगस संपतोय आणि जिथे आपलं स्टमक सुरू होतं आहे तिथे एक स्पिंक्टर असतो, आणि इकडून जेव्हा इकडे आपले स्मॉल इंटेस्टाईन सुरू होत आहेत इकडे एक स्पिंक्टर असतं. हा वाला पार्ट आहे तो कार्डियॅक, हा मधला आहे तो फंडस, आणि इकडे जो आहे तो आहे पायलोरिक. इथे जो काही स्पिंक्टर असतो म्हणजे या शेपमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, हा जो स्पिंक्टर आहे वरचा त्याला आपण म्हणतो कार्डियक स्पिंक्टर. नंतर जेव्हा आपण इकडचा पाहतो त्याला आपण म्हणतो पायलोरिक स्पिंक्टर. नंतर आपण येतो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. स्मॉल इंटेस्टाईनला आपण 3 पार्ट्समध्ये डिवाईड करतो. त्यातला पहिला आहे डिओडिनम, नंतर आहे जेजुनम, आणि नंतर आहे इलियम. या सगळ्यांची जी काही लांबी आहे यू शेप असतं डिओडिनम. त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर आहे जेजुनम, आणि नंतर आहे इलियम. इकडे सुद्धा काय केलं जातं, अन्नाचं ॲब्सॉर्प्शन केलं जातं. मॅक्झिमम जवळजवळ 90% ॲब्सॉर्प्शन जे आहे ते कुठे केलं जातं, स्मॉल इंटेस्टाईनवाल्या पार्टमध्ये केलं जातं, की ज्याच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जेव्हा ते फूड एंट्री मारतं आहे तेव्हा त्याच्यामध्ये इकडे असलेल्या पॅनक्रियाजकडून आणि इकडे असलेल्या लिव्हरमधून इथे जे गॉल ब्लॅडर आहे, गॉल ब्लॅडर जे असतं त्याच्याकडून तिथे ब्लॅडरचं काम काय आहे तर पित्तरस जो लिव्हरकडून किंवा यकृताकडून सिक्रेट केला गेला आहे त्याचं स्टोरेज करणं आहे, बरोबर. की
जे नंतर काय केलं जातं, मिक्स केलं जातं. पित्तामध्ये काय असतं, पित्तरस जो असतो, बाईल ज्यूस असतो, त्याच्याकडे बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन हे 2 पिगमेंट असतात जे आपल्या फिकल मॅटरला कलर प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. त्यातलं जे बिलिवर्डिन आहे ते बिलिवर्डिन तयार केलं जातं. बिलिरुबिनसुद्धा जर का RBCचं डायजेशन होतं आहे, डेस्ट्रॉय होत आहेत RBC रप्चर होत आहेत, त्या फंक्शनमध्ये सुद्धा काय केलं जातं, ते तयार केलं जातं स्पेसिफिकली हिमोग्लोबिनचं जे डायजेशन आहे तिकडे. ठीक आहे, RBC कारण वॉर्नआउट होतात आहे, बरोबर ना. काही किती असतो लाईफ स्पॅन RBCचा, 120 डेज एवढा असतो. त्याच्यानंतर काय होतात, त्या वॉर्नआउट होऊन जातात, म्हणजे डेस्ट्रॉय होऊन जातात, डायजेस्ट होऊन जातात. मग त्याच्या डायजेशनमध्ये तयार झालेले जे काही बिलिरुबिन आहे, युरोक्रोमसारखे घटक आहेत, ते आपल्या युरिनला म्हणा, फिकल मॅटरला म्हणा, कलर इम्पार्ट करण्याचं काम करतात. नंतर पुढे आपण आलो लार्ज इंटेस्टाईनमध्ये. लार्ज इंटेस्टाईनमधला सगळ्यात महत्त्वाचे 2 पार्ट येतात. लार्ज इंटेस्टाईनमध्ये जे काही आपण असं म्हणूयात की रेक्टम हा जो पार्ट असतो, 2 पार्ट्समध्ये आपण पाहिलेलं होतं. ते रेक्टम हा जो पार्ट आहे तो अनडायजेस्टेड जे फूड आहे ते स्टोअर करून ठेवण्याचा स्टोअर करून ठेवतं. काही पार्ट जो आहे तिथून ॲब्सॉर्प्शन होतं आहे, वॉटरी ॲब्सॉर्प्शन होतं आहे, बरोबर, कारण आपल्याला शरीराची ऑस्मोलॅरिटी मेंटेन ठेवायची असते. नंतर आपण पुढे गेलो, ॲनस. जे काही अनडायजेस्टेड फूड आहे ते काय करणं, एक्सक्रीट आउट करणं, याला आपण काय म्हणतो, बाहेर टाकणं, याला आपण काय म्हणतो, डेफिकेशन ही टर्म वापरतो. डिफिकेशन टर्म वेगळी आहे आणि एक्सक्रिशन ही टर्म वेगळी आहे. दॅट्स इट. त्याच्यानंतर तुम्हाला पाठ करायचे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे इकडचे जे हार्मोन्स आहेत, हार्मोन्स जे आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीमचे, जसं की गॅस्ट्रिन आहे, एंटेरोगॅस्ट्रॉन आहे, बरोबर आहे. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला ते सांगितलेलेच आहेत, तुम्हाला ते लिहून पण दिलेत, ते एकदा व्यवस्थितपणे प्रिपेअर करा, कारण ते हार्मोन्स माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला बेसिकली डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती फार जास्त डीप प्रश्न येणार नाही, पण जे काही तुम्हाला मी त्या लेयर्स सांगितले तुम्हाला त्या लिहून सुद्धा दिलेत, त्या एकदा रीड करून घ्या फटाफट जेव्हा हे चालू आहे तेव्हाच. कोणत्या लेयर्स, हिस्टॉलॉजीमधल्या म्युकोसा आहे, सबम्युकोसा आहे, त्यानंतर मस्क्युलारिस आहे, त्या ज्या 4 लेयर्स आहेत त्या आणि त्यांचं फंक्शन काय काय करतात ते फक्त व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. नंतरचा जो पार्ट आहे तो आहे आपला ग्लँड्सवाला. त्यातला सगळ्यात पहिला ग्लँड्स येतात सलायव्हरी ग्लँड, की ज्या काय करतात, ज्यांना सलायव्हरी ग्लँड्समध्ये सुद्धा आपण 4 टाईप्स पाहतो त्यांच्या लोकेशननुसार, नाही का. पॅरोटिड आहेत किंवा सबमॅन्ड्युबुलर आहेत, असे 4 टाईप्स आपण पाहिलेले होते. ज्यांच्याकडून सगळ्यात महत्त्वाचं एक केमिकल सिक्रेट केलं जातं, ज्याला आपण अमायलेज किंवा टायलिन असं सुद्धा म्हणतो, की जे सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं कशामध्ये, तर जे काही स्टार्च आहे किंवा कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांचं कन्व्हर्जन सिम्पल फॉर्ममध्ये करण्यामध्ये, ज्याला आपण माल्टोज असं म्हणतो आहे. नंतर पुढची जी ग्लँड आहे लिव्हर, शरीरातली सगळ्यात मोठी अंतःस्रावी ग्रंथी जी आहे ती आहे लिव्हर. रेडिश ब्राऊन कलरची आहे, बायलोब्ड स्ट्रक्चर आहे, नाही का, ट्रायंग्युलर आहे शेपमध्ये. आपल्याला माहिती आहे की लिव्हरचं हे स्ट्रक्चर काहीसं असं असतं, नाही का, असं असतं. इकडे पुन्हा खाली काय आहे, गॉल ब्लॅडर आहे, इकडे पॅनक्रियाज असतात आणि इकडे पुन्हा याला मग नंतर लार्ज इंटेस्टाईन आणि मग इकडे पुन्हा ॲनस आहे, बरोबर. अशा पद्धतीने हे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं स्ट्रक्चर असतं. नंतर आपण पाहिलेलं होतं की याच्या सगळ्यात महत्त्वाच्या सेल्स कोणत्या लिव्हरमधल्या, लिव्हर सेल्स ज्या असतात, लिव्हरला आपण हिपॅट ही टर्म वापरतो. सो या ज्या काही सेल्स असतात लिव्हरच्या त्यांना आपण हिपॅटोसाइट्स असं म्हणतो. हे जे हिपॅटोसाइट्स असतात त्या 2 प्रकारच्या असतात. सगळ्यात पहिल्या कुफर सेल्स, की ज्या फॅगोसायटिक असतात फंक्शनमध्ये, आणि दुसऱ्या ज्या येतात त्यांना आपण म्हणतो हिपॅटिक सेल्स, की ज्या बाईल ज्यूस सिक्रेट करण्याचं काम करतात. नंतरचं सगळ्यात मलेरियामध्ये ज्या काही डॅमेज होण्याचे चान्सेस असतात त्यावाल्या या, नाही का, म्हणजे एक फुटून पुन्हा ती दुसऱ्या सेलला इन्फेक्ट करू शकते, त्याच्यामुळे मलेरिया पुन्हा होण्याचे चान्सेससुद्धा जास्त असतात. एकदा होऊन गेल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ते रिपीट होण्याची चान्सेस असतात, कारण ज्या काही एक सेल जर का फुटले, हिपॅटोसाइट एक फुटली आहे, त्याच्यामधून बाहेर पडलेले जे काही स्पोरोझाइट्स, मिरोझाइट्स असतात ते RBCमध्ये एंट्री मारतात. पण काही जे आहेत ते पुन्हा एखाद्या लिव्हर सेलमध्येच स्वतःचं फर्टिलायझेशन सुरू करतात, मल्टिप्लिकेशन सुरू करतात आहे, बरोबर. त्यामुळे पुन्हा होण्याचे चान्सेस जास्त असतात. नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे लिव्हरचे फंक्शन. तुम्हाला पाठ करायचे आहेत, कारण लिव्हरवरती या पार्टमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कुठे विचारले जातात, लिव्हरवरती. आणि आत्ता एकमध्ये विचारलेला प्रश्न आहे तो आहे याच्यावरती, ज्या आपण हिस्टॉलॉजी पाहिलेली होती ना, लेयर्स, त्या लेयर्सवरती प्रश्न विचारलेला होता. नंतर ब्रूनस ग्लँडवरती प्रश्न विचारलेला होता, की ज्या ब्रूनस ग्लँड आहेत त्या ब्रूनस ग्लँड कुठे लोकेट झालेल्या असतात, नाही का, सबम्युकोसा ऑफ डिओडिनम, तिकडे. त्यांचं फंक्शन काय आहे की म्युकस सिक्रेट करण्यासाठी ज्या काही आपल्या म्युकस सिक्रेटिंग सेल्स आहेत त्यांना काय करणं, सपोर्ट करणं, हे ब्रूनस ग्लँडचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे.
नंतर आपण पाहिलेलं होतं की लिव्हरचा शेप आहे, साईज आहे, कलर कोणता आहे, काय काय महत्त्वाचे फंक्शन पार पाडतं, ग्लुकोजला ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवण्याचं काम करतं, नाही का, बाईल ज्यूस सिक्रेट करण्याचं काम आहे, असे अनेक फंक्शन्स आपण लिव्हरचे पाहिलेले होते. नंतरचं पुढचं आहे, याला आपण हिमोपोएटिक ऑर्गन्स असं सुद्धा म्हणतो, कारण RBCच्या प्रोडक्शनमध्ये सुद्धा हेल्प करतं लिव्हर, म्हणून आपण त्याला हिमोपोएटिक ऑर्गन्स असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो काही पार्ट आहे तो आहे आपला स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईनचा मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं की ज्याच्याकडून अनेक नाही का बाईल ज्यूस आहे, स्मॉल इंटेस्टाईनमधून जे काही पॅनक्रियाटिक ज्युसेस वगैरे आहे तर त्यांचं सिक्रेशन केलं जातं. त्यानंतर म्हणजे तिकडे त्या सगळ्यांचं मिक्सचर होतं आहे, जे काही पदार्थ गरजेचे नाही आहेत ते पुन्हा काय केले जातात, एक्सक्रीट आउट केले जात आहेत. जे गरजेचे आहे तर त्यांचं काय होणार आहे, ॲब्सॉर्प्शन होणार आहे. स्मॉल इंटेस्टाईन हा सुद्धा एलिमेंटरी कॅनलचाच एक पार्ट आहे. सो त्याच्याकडे सुद्धा या ज्या काही 4 लेयर्स मी सांगितलं तुम्हाला त्या त्यांच्याकडे असणार आहेत. त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची जी आहे सबम्युकोसा. या सबम्युकोसाकडे काय असणार आहेत, ब्रूनस ग्लँड असणार आहेत, बरोबर, ज्यांच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारलेला होता. आणि हे जे काही आपण पार्ट्स पाहिले स्मॉल इंटेस्टाईनचे कोणते कोणते, पहिलं होतं डिओडिनम, नंतर होतं जेजुनम आणि नंतर होतं इलियम आहे, बरोबर. मग ह्या डिओडिनमची जी काही सबम्युकोसा ही लेअर असते तिच्याकडे ब्रूनस ग्लँड असतात. आणि या ब्रूनस ग्लँड काय करतात, ज्या काही गॉबलेट सेल्स आहेत, गॉबलेट सेल्स म्हणजे कोणत्या, की ज्या म्युकस सिक्रेट करणाऱ्या सेल्स आहेत त्या, या गॉबलेट सेल्सना काय करते, स्टिम्युलेट करते म्युकसचं सिक्रेशन करण्यासाठी आहे, बरोबर. नंतरचा पुढचा पार्ट आहे की यांच्याकडून काही ट्रिप्सिनोजेन वगैरे एन्झाईम सिक्रेट केले जातात की ज्याचं कन्व्हर्जन पुन्हा ट्रिप्सिनमध्ये होतं. आणि ट्रिप्सिनचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, प्रोटीन्सचं डायजेशन करणं किंवा प्रोटीन्सना सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणं आहे, बरोबर. म्हणजे पेप्सिनोजेन वगैरे यांच्या फॉर्ममध्ये पॉलीपेप्टाइड्समध्ये प्रोटीन्सना कन्व्हर्ट करणं. नंतरचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे स्टमकमध्ये होणारं डायजेशन. स्टमकमध्ये डायजेशन कशाचं होतं, सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन्सचं डायजेशन होतं. प्रोटीन्सचं सगळ्यात कन्व्हर्जन केलं जातं सिम्पल फॉर्ममध्ये, ज्याला आपण पेप्टोन्स असं सुद्धा म्हणतो, ठीक आहे. आणि ते कन्व्हर्जन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे पेप्सिन, ज्याचं सिक्रेशनसुद्धा कुठून केलं जातं, पेप्सिनचं सिक्रेशनसुद्धा कुठे केलं जातं, आपल्या स्टमकमध्ये केलं जातं. लक्षात ठेवा हा पार्ट. कार्बोहायड्रेट्सचं डायजेशन आहे ते होतं आपल्या माऊथमध्ये, प्रोटीन्सचं डायजेशन होतं आहे आपल्या स्टमकमध्ये, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सुद्धा होतं आहे. आणि प्रोटीनच्या डायजेशनसाठी महत्त्वाचा असलेला घटक कोणता आहे, पेप्सिन पण आहे आणि ट्रिप्सिन पण आहे, दोन्ही लक्षात ठेवायचं. लायपेज जे आहे ते लायपेज फॅटच्या डायजेशनमध्ये, मेदाचं डायजेशन करण्यामध्ये मदत करतं. नंतरचा जो पुढचा पार्ट आहे तुम्हाला मी गॅस्ट्रिक ग्लँड्स ज्या असतात त्या कुठेच असतात, आपल्या स्टमकमध्ये असतात, जठरामध्ये असतात. या गॅस्ट्रिक ग्लँडकडे किती टाईप्सच्या सेल्स असतात त्या पण तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्या सेल्स आहेत म्युकस सेल्स आहेत, नंतर दुसऱ्या ज्या आहेत त्या आहेत पेप्टिक सेल्स, नंतर आहेत परायटल किंवा ऑक्झेंटिक सेल्स आपण ज्यांना म्हणतो त्या. या सगळ्याचे फंक्शन सांगितलेत. म्युकस सेल्स काय करतात, म्युकस सिक्रेट करतात. नंतरच्या ज्या आहेत पुढच्या पेप्टिक, त्या कशाचं सिक्रेशन करतात, प्रोएन्झाईम पेप्सिनोजेनचं सिक्रेशन करतात. आणि लास्टवाल्या परायटल ज्या सेल्स आहेत किंवा ऑक्झेंटिक सेल आपण ज्यांना म्हणतो त्या कशाचं सिक्रेशन करतात, त्या करतात HClचं सिक्रेशन. नंतरचा पुढचा पार्ट आहे आपला व्यवस्थित, तुम्हाला मी इम्पॉर्टंटमध्ये चार्टमध्ये लिहून दिलं आहे, ते सगळं काही डायजेशन वगैरे आहे ते सगळं रीड करा व्यवस्थित. हा पार्ट आता असाच सांगणं गरजेचं आहे तुम्हाला, ठीक आहे. नंतरचं पुढे बघा, आपलं काही ग्रॉस व्हॅल्यूज पण तुम्हाला दिलेल्या आहेत मी, की फॅटची किती असते, प्रोटीन्सची किती असते, कार्बोहायड्रेट्सची किती असते, त्याही करा. नंतरचा पार्ट आहे एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशन. एक्सक्रीशन म्हणजे ब्लडचं फिल्ट्रेशन, आणि फिल्ट्रेशनमधून तयार होणारे जे काही नायट्रोजिनस वेस्ट आहे ते नायट्रोजिनस वेस्ट काय करणं, शरीराच्या बाहेर टाकणं. आता हे नायट्रोजिनस वेस्ट बाहेर टाकताना प्रत्येक ॲनिमल्समध्ये जे काही समुद्रामध्ये राहणारे प्राणी आहेत किंवा काय, त्यांच्याकडे प्रत्येकाकडे एक्सक्रिटरी सिस्टीम डेव्हलप झालेली आहे असं नाही, ठीक आहे. प्रत्येकाकडे एक्सक्रीशन करणारा जो काही अवयव आहे तो डिफरंट असू शकतो. आणि ते तुम्हाला मी नोट्समध्ये लिहून दिलं आहे. काही इव्हन मी तुम्हाला क्लासिफिकेशनवाला जो पार्ट आहे तिकडे सुद्धा मी ते तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून दिले, ते रीड करून घ्यायचं आहे, त्याला दुसरा काही ऑप्शन नाही आहे. नंतरचं पुढचं आहे की काही क्रिएटिनिन, लक्षात ठेवा हा, याच्यावरती विचारलेला होता प्रश्न की खालीलपैकी कोणते पदार्थ नायट्रोजिनस वेस्ट हे सिक्रेट केले जातात. क्रिएटिनिन सिक्रेट केले जातं. आणि ते क्रिएटिन जे आहे ते स्नायूंमध्ये असणारं क्रिएटिनिन आणि क्रिएटिन यांच्यामधला फरक समजून घ्या. क्रिएटिनिन जे आहे ते सिक्रेट केले जातं, नायट्रोजिनस वेस्ट आहे. आणि क्रिएटिन जे
जे आहे ते आपल्या मसल सेल्समध्ये असणारं एक ॲमिनो ॲसिड असतं, जे आपल्याला गरजेचं असतं, ते सिक्रेट नाही केलं जात, नाही का. सो लक्षात ठेवा की क्रिएटिन जे आहे ते एक आपल्या मसल सेल्समध्ये स्टोअर केलं जाणारं एक ॲमिनो ॲसिड आहे. आणि क्रिएटिनिन जे आहे ते नायट्रोजनस वेस्ट आहे. नायट्रोजनस वेस्टमध्ये आपण पाहिलं युरिया सिक्रेट केलं जातं, युरिक ॲसिड सिक्रेट केलं जातं आहे, आणि नंतर आहे क्रिएटिनिन आहे, बरोबर. त्याचबरोबर अमोनिया. सगळ्यात टॉक्सिकवाला आपण क्रम पाहिलेला होता, कोणतावाला होता तो टॉक्सिकवाला क्रम. सगळ्यात पहिलं होतं अमोनिया, की अमोनियासाठी वॉटरसुद्धा जास्त लागतं. नंतरचं दुसरं होतं युरिया, युरियाचं आपण सिक्रेशन करतो. आणि नंतर आहे युरिक ॲसिड. युरिक ॲसिडसुद्धा काही मॅमल्सकडून काही बर्ड्सकडून सिक्रेट केलं जातं. या प्रत्येकाचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेले होते. अमोनिया हे या सगळ्यामधलं मोस्ट टॉक्सिक आहे, बरोबर. अमोनिया हे सगळ्यात जास्त टॉक्सिक आहे. सो त्याच्या एक्सक्रिशनसाठी आपल्याला वॉटरसुद्धा, पाण्याचे प्रमाणसुद्धा काय लागतं, जास्त लागतं. साधारणपणे 300 ते 500 ml पाणी लागतं. इकडे लागतं 50 आणि इकडे लागतं 10 ml पाणी लागतं. 1 ग्रॅम युरिया म्हणा, युरिक ॲसिड म्हणा किंवा अमोनिया म्हणा, सिक्रेट नाही, एक्सक्रेट करण्यासाठी, शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी. नंतर एक्झाम्पल पाहिलेलं होते आपण. अमोनियाचं सिक्रेशन काही प्रोटोझोआ जे असतात, आदिजीव जे असतात, त्यांच्यामध्ये केलं जातं. काही स्पॉन्जेसमध्ये केलं जातं. त्याचबरोबर काही टॅडपोल आहेत, ॲक्वॅटिक इनव्हर्टिब्रेट्स आहेत, त्यांच्यामध्ये अमोनिया सिक्रेट केला जातो. युरियाचं जे सिक्रेशन आहे ते सगळे जे मॅमल्स आहेत, ऑल मॅमल्स, सगळे सस्तन प्राणी, सगळ्या सस्तन प्राण्यांमध्ये युरियाचं सिक्रेशन केलं जातं. त्याचबरोबर अजून काही असे नाही का, खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे मासे असतील किंवा बेडूक असतील, ते सुद्धा युरियाचं सिक्रेशन करतात. आणि युरिक ॲसिड कोण सिक्रेशन करतात, स्नेल्स आहेत, रेप्टाईल्स आहेत, नाही का, बर्ड्स आहेत, ते कशाचं सिक्रेशन करतात, युरिक ॲसिडचं सिक्रेशन एक्सक्रिशन करतात. ठीक आहे. नंतरचा पॉईंट आहे ग्वानिन. काही ॲनिमल्स असतात ज्यांना आपण नाही का, विंचू आहे, कोळी आहे, यांच्यासारखे जे प्राणी असतात ना, आता मला त्याच्यासाठी एक स्पेसिफिक वर्ड नाही आठवत आहे, काहीतरी अरॅक्निड्स, येस, अरॅक्निड्स जे असतात ना, यांच्यासारखे कोळी आहे किंवा स्पायडर आहे, विंचू आहे, यांच्यासारखे जे काही प्राणी असतात ना, ते ग्वानिनचं सिक्रेशन करतात, ज्या ॲनिमल्सना आपण ग्वानोटेलिक ॲनिमल्स असं म्हणतो. ठीक आहे. नंतर आपण पुढे गेलो. त्याच्यानंतर आहे आपण पाहिलेलं होतं की एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये सगळ्यात मेजर रोल प्ले करणारे ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते असतात, ऑर्गन्स कोणते कोणते असतात. सगळ्यात महत्त्वाचं बेसिक युनिट आहे, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोणतं आहे, किडनी. आणि किडनीमध्ये असणारं सगळ्यात महत्त्वाचं एक्सक्रिशनचं युनिट, ज्याला आपण म्हणतो नेफ्रॉन्स आहे, बरोबर. हे एक्सक्रिटरी सिस्टीमचं आपण स्ट्रक्चर पाहिलेलं होतं आहे, बरोबर. अशा पद्धतीचं काहीतरी स्ट्रक्चर होतं एक्सक्रिटरी सिस्टीमचं. नंतर आपण पाहिलेलं होतं इकडे दोन ज्या असतात ट्यूब्स, ज्यांना आपण रिनाल आर्टेरी म्हणतो, रिनाल वेन असं म्हणतो, या आलेल्या असतात की ज्या किडनीजना ब्लड घेऊन येत आहेत. त्यानंतर आहे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर. किडनी आहे, हे आहेत युरेटर्स, आणि त्याच्यानंतर इकडे आहे युरेथ्रा आहे आणि युरिनरी ब्लॅडर आहे, बरोबर आहे. युरिनरी ब्लॅडरमध्ये काय केलं जातं, युरिन स्टोअर करून ठेवली जाते. तिकडे कोणत्या सेल्स असतात, कोणत्या टिश्यूज असतात, ट्रान्झिशनल टिश्यूज असतात की ज्यांच्याकडे ॲबिलिटी असते कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्याची. हे जे काही युरेटर्स आहेत ते युरेटर्स ॲक्च्युली त्यांची लेंथ वगैरे सगळं तुम्हाला लिहून दिलं आहे, ते रीड करून घ्या. आता याच्यावर तर काही फार प्रश्न घेत नाही. नेफ्रॉनवरती प्रश्न आलेला, साधारणपणे किडनीमध्ये किती नेफ्रॉन असतात, एका किडनीमध्ये 10 लाख एवढी संख्या असते एका किडनीमध्ये साधारणपणे. नेफ्रॉनला आपण स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असं म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे किडनीकडून सिक्रेट केले जाणारे हार्मोन्स कोणते कोणते आहेत. एकदा नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आपण बघून घेऊयात. हे अशा पद्धतीचं काहीसं नेफ्रॉनचं स्ट्रक्चर असतं. हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो PCT, हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो DCT, आणि याला आपण म्हणतो हेनलेचा लूप. हेनलेचा लूप जो काही हा आहे डिसेंडिंग लूप, खाली जाणारा, हा आहे असेंडिंग लूप आहे, बरोबर. हा जो डिसेंडिंग लूप आहे म्हणजे खाली जाणारा जो पार्ट आहे त्याच्यामधून पाण्याचं रिॲब्सॉर्प्शन केलं जातं, पाणी पुन्हा शोषून घेतलं जातं. वरती जाणारा जो पार्ट आहे त्याच्याकडून सॉल्ट रिॲब्सॉर्ब केले जातात आहे, बरोबर. नंतर पुढे इकडे आपण गेल्याच्या नंतर इकडे काय असते, कलेक्टिंग डक्ट असते, आणि इकडून युरिन सगळ्या कलेक्टिंग डक्ट एकत्र येऊन कुठे ओपन होतात, त्या
पेल्विकमध्ये ओपन होतात, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्या कुठे कनेक्ट केल्या जातात, पेल्विक इकडे आला आणि नंतर या युरेटसच्या थ्रू त्या युरिनरी ब्लॅडरमध्ये नेऊन ती युरिन स्टोअर केली जाते. याच्या पुढे सगळ्यात स्ट्रक्चर असतं ज्याला आपण काय म्हणतो, इकडे असतं फिल्ट्रेशन युनिट ज्याला आपण ग्लोमेरुलस असं म्हणतो, याला आपण बोमन्स कॅप्सूल असं म्हणतो. त्यानंतर जक्स्ट्रा ग्लोमेरुलर अपॅरेटस. ग्लोमेरुलर अपॅरेटस आपण कोणाला म्हणतो, जर का हे ग्लोमेरुलस आहे, इकडे काय आहे, इकडे हे PCT आलं आहे, हे काय आहे PCT, इकडे काय आहे हा हेनलेचा लूप आहे आणि इकडे याच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आलं आहे, हे DCT आलं आहे, बरोबर. म्हणजे हा याचा कोणाचा, ग्लोमेरुलसचा पार्ट, ग्लोमेरुलस नाही, बोमन्स कॅप्सूलचा जो पार्ट आहे आणि हा DCT हे जेव्हा यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा या पोर्शनला आपण म्हणतो जक्स्ट्रा ग्लोमेरुलर अपॅरेटस. आणि हे जे जक्स्ट्रा ग्लोमेरुलर अपॅरेटस आहे ते सगळ्यात महत्त्वाचं काम करतं वॉटर बॅलन्स मेंटेन ठेवण्यामध्ये. जर का आपल्या शरीरामधली वॉटर लेवल कमी होते, पाण्याची पातळी कमी होते, सोडियम आयन, कॅल्शियम आयन म्हणा, यांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये बदल होतोय, युरिनच्या pH मध्ये बदल होतोय, तर इमिजिएटली यांच्याकडे ज्या सेल्स असतात त्यांच्याकडून रेनिन नावाचं जे हार्मोन आहे ते सिक्रेट केलं जातं. मी रेनिन एक सिंगल N लिहिला आहे, रेनिन डबल N म्हणजे तो डायजेशनवाला येतो, जो लहान मुलांमध्ये ते रेनिन सिक्रेट केलं जातं त्यांच्या स्टमककडून, कारण प्रोटीन्सचं डायजेशन होण्यासाठी, नाही का. इकडे जे रेनिन आहे ते हेवालं रेनिन आहे आणि हे रेनिन काय मेंटेन करतं, एक ऑस्मोलॅरिटी मेंटेन करतं आपल्या शरीराची, एक ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करतं आपल्या ब्लडचं, ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं. नंतर आहे किडनीचे फंक्शन वगैरे माहिती आहे, नायट्रोजिनस वेस्ट त्याचं सिक्रेशन करणं. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला माहीत हवा तो म्हणजे किडनीकडून सिक्रेट केले जाणारे जे हार्मोन्स आहेत ते. सगळ्यात पहिला हार्मोन आहे इरिथ्रोपोएटिन. सगळ्यात पहिला हार्मोन आहे इरिथ्रोपोएटिन. इरिथ्रो ही टर्म आपण कशासाठी वापरतो, आता एवढे तर लेक्चर झाल्यानंतर आपल्याला इरिथ्रो ही टर्म आपण वापरतो कशासाठी, इरिथ्रोसाइट्ससाठी म्हणजेच RBCसाठी. आणि पोएटिनचा अर्थ होतो फॉर्मेशन आहे, बरोबर. म्हणजे हे काय करणार आहे, हा जो हार्मोन आहे तो सिक्रेट केला जातो कोणाकडून, तो सिक्रेट केला जातो जक्स्ट्रा ग्लोमेरुलर मेसेंजर सेल्सकडून, की ज्या कोणाला स्टिम्युलेट करतात, RBCचं फॉर्मेशन स्टिम्युलेट करतात, फॉर्मेशन ऑफ RBC. इरिथ्रोपोएटिन पहिला सिक्रेट कोणाकडून केला जातो, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर मेसेंजियल सेल्सकडून सिक्रेट केला जातो. आणि काय करतात, RBC लाल रक्तपेशींच्या तयार होण्यासाठी काय करतात, स्टिम्युलेट करतात. अर्थात कुठे होतात, बोन मॅरोमध्ये होतात, नाही का. बोन मॅरोमध्ये अडल्ट्समध्ये तयार होतात आणि जे काही फीटस असतं, फीटसमध्ये ज्या RBCज आहेत किंवा ब्लड सेल्स आहेत त्या कुठे तयार होतात, लिव्हर आणि स्प्लीनमध्ये तयार होतात. कुठे होतात, लिव्हर आणि स्प्लीन. कारण बोन मॅरो ही फक्त कुठे असते, लाँग बोन्समध्ये असते आणि फीटसमध्ये लाँग बोन्सची संख्या फार कमी असते. म्हणजे अर्थात नंतर शॉर्ट बोन्सची संख्या, सगळे शॉर्ट बोन्स असतात नंतर जोडले जाऊन लाँग बोन्स होतात. सो मग जे काही फीटस असतात, लहान मुलं असतात, त्यांच्याकडे लिव्हर आणि स्प्लीन या दोन ठिकाणी यांची हिमोपोएसिसची प्रोसेस होते रक्तपेशींच्या निर्मितीची, आणि आपल्यामध्ये ती कुठे होते, बोन मॅरोमध्ये होते. नंतरचा पुढचा हार्मोन आहे कॅल्सिट्रॉल. आणि कॅल्सिट्रॉल हे जे हार्मोन आहे, लक्षात ठेवायचं, कॅल्सिट्रॉलचं सगळ्यात महत्त्वाचं जे फंक्शन आहे ते आहे विटॅमिन D3चं फॉर्मेशन. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे विटॅमिन D जे आहे, जे आपल्या एक नाही का बोन्सची स्ट्रेंथ, डी विटॅमिन असं मिळत नाही, ज्याच्यासाठी सूर्यप्रकाशाची पण गरज असते. पण ते सूर्यप्रकाश मिळाल्याच्या नंतर जे काही इतर जे काही हार्मोन्स असतात ना त्यांना ॲक्टिवेट केले जातात आणि त्यातलंच एक आहे कॅल्सिट्रॉल, ठीक आहे ना. त्या कॅल्सिट्रॉलच्या सिक्रेशनमध्ये ते कशासाठी हेल्प करतं आपल्याला, विटॅमिन D3च्या फॉर्मेशन ॲक्टिवेट करण्यासाठी, विटॅमिन D3ला ॲक्टिवेट करण्यासाठी. नंतर आहे अजून कॅल्सिट्रॉल मदत करतं कशामध्ये, तर काही अशा ॲब्सॉर्प्शनमध्ये, वॉटर रिॲब्सॉर्प्शन असेल किंवा कॅल्शियम आयन्सचं ॲब्सॉर्प्शन असेल, ठीक आहे ना, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमधून असेल किंवा कशामधून असेल. कॅल्सिट्रॉल अजून आपण ग्लँड्समध्ये सुद्धा शिकलो की कॅल्सिट्रॉल हार्मोनचं महत्त्व काय आहे ते. कारण जेव्हा कॅल्शियम आयनची कमतरता होते तेव्हा ते सिक्रेट केलं जाईल आणि जे महत्त्वाचा रोल प्ले करेल की कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन करण्यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकमध्ये, जेव्हा कॅल्शियम शरीरामध्ये किंवा ब्लड कॅल्शियमची लेवल कमी होईल तेव्हा. नंतरचं दुसरं आहे रेनिन, जे मी तुम्हाला इथे सांगितलं की जे काय करेल, वॉटर रिॲब्सॉर्प्शनचा रेट वाढवतो. कुठून आहे, DCT आणि कलेक्टिंग
डक्टमधून. ठीक आहे. नंतरचं पुढचं हार्मोन जे आहे ते आहे थ्रोम्बोपोएटिन. थ्रोम्बो ही टर्म आपण वापरतो प्लेटलेट्ससाठी, रक्तपट्टिकांसाठी. आणि थ्रोम्बोपोएटिन, पोएटिन म्हणजे फॉर्मेशन, कशाच्या फॉर्मेशनला स्टिम्युलेट करणार आहे? प्लेटलेट्सच्या, रक्तपट्टिकांच्या फॉर्मेशनला स्टिम्युलेट करणार आहे. किडनीचे 4 हार्मोन्स लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं सांगितलं इरिथ्रोपोएटिन आरबीसीचं फॉर्मेशन स्टिम्युलेट करते. थ्रोम्बोपोएटिन प्लेटलेट्सचं फॉर्मेशन स्टिम्युलेट करते. रेनिन वॉटर रिॲब्सॉर्प्शन वाढवते. कुठून? डीसीटी आणि कलेक्टिंग डक्टमधून. नंतरचं पुढचं आहे रेनिनचं अजून महत्त्वाचं फंक्शन कोणतं? रेनिन डिरेक्ट वॉटर रिॲब्सॉर्प्शन वाढवत नाही. कोण वाढवतं? रेनिन काय करतं? अँजिओटेन्सिनला ॲक्टिवेट करतं. आणि अँजिओटेन्सिन हे जे एन्झाईम आहे ना ते पुढे जाऊन अजून पुढच्या सेल्सना ॲक्टिवेट करतं. अल्डोस्टेरॉन वगैरे जे किडनीवरती असलेल्या कोणत्या ग्लँड्स असतात तिकडे? ॲड्रेनल ग्लँड असतात. आणि या ॲड्रेनल ग्लँडकडून जे अल्डोस्टेरॉन हार्मोन सिक्रेट केलं जातं त्याला हेल्प करतं. काय? कारण रेनिन कशाचं सिक्रेशन करेल? रेनिन सिक्रेशन करते कशाचं? अँजिओटेन्सिनचं. अँजिओटेन्सिन. आणि हे अँजिओटेन्सिन असंच तयार होत नाही, बरोबर आहे ना. रेनिन काय करतं? अँजिओटेन्सिन 1, अँजिओटेन्सिन 2 आणि मग अँजिओटेन्सिन तयार होतं आहे, बरोबर. अँजिओटेन्सिनोजेन 1, अँजिओटेन्सिनोजेन 2 आणि नंतर मग लास्टला येतं ते अँजिओटेन्सिन. आणि हे अँजिओटेन्सिन जे आहे ते या ॲड्रेनल ग्लँडला स्टिम्युलेट करेल, ॲड्रेनल कॉर्टेक्सला, की ज्याच्याकडून कोणाचं सिक्रेशन केलं जाईल? अल्डोस्टेरॉनचं सिक्रेशन केलं जाईल. कॉर्टिकोस्टेरॉइड ज्यांना आपण म्हणतो त्यांचं सिक्रेशन केलं जाईल आणि ते वॉटर रिॲब्सॉर्प्शन वाढवतात. ही आहे एवढी मोठी प्रोसेस, एक्सक्रीशन. दॅट्स इट. फक्त काही फॅक्च्युअल डाटा याच्यावरचा सगळा लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर आहे आपण याच्यामध्ये काही टर्म्स पाहिलेल्या होत्या की ज्यांच्यामध्ये नाही का डिसऑर्डर पाहिलेल्या होत्या, की जर का ब्लडमध्ये युरिनेशन कमी होतं आहे तर त्याच्यासाठी वापरली जाणारी टर्म कोणती, त्यासाठी आपण कोणत्या टर्म वापरतो आहे, बरोबर. जसं की सगळ्यात पहिली आहे अनयुरिया, म्हणजे युरिनेशन न होणं आहे, किंवा ग्लुकोज युरिया, युरिनमध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढणं. त्यानंतर आहे पॉलियुरिया, पॉलियुरिया म्हणजे जास्त प्रमाणात युरिन तयार होणं आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं की अजून आहे ऑलिगोयुरिया, म्हणजे जेवढी गरज आहे त्या गरजेपेक्षा सुद्धा कमी युरिन फॉर्मेशन होतं आहे, नाही का, की जे सुद्धा आपल्यासाठी घातक असतं. नायट्रोजनस वेस्ट नाही बाहेर टाकले तर अर्थात त्याचा इफेक्ट काय होतो आहे? काहीतरी पॉयझनस इफेक्ट आपल्या शरीरावरती होतो. आणि नंतर आहे मिल्की युरिन, जेव्हा युरिनमध्ये फॉस्फेट आयन्सचं प्रमाण जास्त होतं तेव्हा त्याला आपण म्हणतो मिल्की युरिन असं. नंतरचा आहे ग्लुकोज युरिन, ते सांगितलेलं आहे. नंतरचा पुढचा पार्ट आहे आपला डेली किती युरिन तयार होते किंवा काय. प्रत्येक मिनिटाला 5 लिटर एवढ्या रक्ताचं फिल्ट्रेशन होतं. टोटल 180 लिटर्सचं होतं. ठीक आहे. हा जो काही रेट आहे सगळा ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन रेट आपण ज्याला म्हणतो तो लक्षात ठेवायचा आहे. त्या फिल्ट्रेशन रेट मेंटेन करण्यासाठी जे हार्मोन्स असतात ते सुद्धा लक्षात ठेवायचे. ठीक आहे. नंतरचा पुढचा पार्ट आहे आपण रेस्पिरेशन. तर आता रिसेंटवाला पार्ट बघितला आहे. रेस्पिरेशनमध्ये थोडंसं फॅक्च्युअल डाटाकडे जास्त लक्ष द्या. त्याचबरोबर जे काही आपण ऑक्सिजनचं वगैरे हे पाहिलं आहे, ट्रान्सपोर्टेशन पाहिलं आहे किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस पाहिलं आहे. रेस्पिरेशन म्हणजे काय? तर जे काही आपण फॉर एक्झाम्पल आपण फक्त श्वास घेणे असं नाही, की आपण खाल्लेल्या अन्नाचं एनर्जीमध्ये फॉर्मेशन होण्यासाठी जी प्रोसेस इन्व्हॉल्व असते ना, डायजेस्टिव्ह सोबत दुसरीच, तिला आपण रेस्पायरेटरी सिस्टीम असं म्हणतो. त्या रेस्पायरेटरी सिस्टीमला आपण अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीम आणि लोअर रेस्पायरेटरी सिस्टीम या दोनमध्ये डिवाइड केलेलं होतं. यांच्यामध्ये अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये आपले एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स येत आहेत, त्यानंतर लॅरिंग्ज येत आहेत आहे, बरोबर, ज्याला आपण साऊंड बॉक्स असं सुद्धा म्हणतोय. ह्युमन इयर व्यवस्थित प्रिपेअर करा, ह्युमन आय व्यवस्थित प्रिपेअर करा. फार छोटा पार्ट आहे, आता तो पुन्हा एक्सप्लेन नाही इथे केला जाणार. तो व्यवस्थित खूपच 2-3 पानाच्या नोट्स आहेत त्याच्या, सो त्या तुम्ही व्यवस्थित रीड करा. कारण ह्युमन आईजमध्ये ज्या काही सेल्स आहेत नाही का, फोटोसेन्सिटिव्ह सेल्स आहेत, त्यांच्यावरती प्रश्न विचारलेला होता. म्हणजे ज्यांना आपण लाईट सेन्सिटिव्ह सेल्स असं म्हणतोय, कोण सेल्स आहेत? रॉड सेल्स आहेत नाही का, त्यांचे ते फंक्शन वगैरे सगळं व्यवस्थित लिहून दिले. फार छोटा पार्ट आहे, 2 की 3 पेजेसचा फक्त आहे ह्युमन आयवाला पार्ट तो. आणि त्याचे डिसऑर्डर करा कारण त्यांच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. नंतरचा पार्ट आहे आपला रेस्पायरेटरी सिस्टीम. मी तुम्हाला सांगत होते अप्पर रेस्पायरेटरी सिस्टीम आहे, लोअर रेस्पायरेटरी सिस्टीम आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीलाच तुम्हाला मी एक चार्ट दिला आहे की ज्याच्यामध्ये काही ॲनिमल्स आहेत आणि ते ॲनिमल्स कोणते रेस्पायरेटरी ऑर्गन्सचा यूज करतात
तो वाला चार्ट एक व्यवस्थित करायचा, कारण त्याच्यावरती प्रश्न येतो नक्की, ॲटलिस्ट एक प्रश्न तरी. म्हणजे आपण प्रेडिक्शन नाही हे सगळे करू शकत, म्हणजे मी इथे सांगते तेच पडतील असं नाही, पण हे रिव्हिजन आहे कोणताही प्रश्न, कारण सायन्सचे काही प्रश्न असतात ते फार म्हणजे आउट ऑफ बॉक्स असतात. आपल्याला नाही त्यांचा एक आपण नाही असं प्रेडिक्ट करू शकत ना की हाच प्रश्न येईल किंवा हाच नाही, पण जे काही ऑलरेडी प्रश्न आलेले आहेत त्यांच्या आधारावरती आपण नाही का एक फक्त असं तेवढा तरी पार्ट ॲटलिस्ट आपला क्लिअर असायला हवा त्यासाठी. नंतरचं म्हणून सांगते की हे एवढं रेडी ठेवा, त्याच्यावरती आल्याचं तर मग ते आपल्याला सुटलं पाहिजे. आणि इतर जो काही पार्ट आहे मला नाही वाटत आहे सिस्टीम्सवरती एखादा प्रश्न पडला किंवा काय. त्यानंतरच अजून सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ज्याच्या नोट्स तुम्हाला मिळतीलच आज वगैरे, ज्या काही एन्झाईम्स आहेत किंवा कार्बोहायड्रेट्स आहेत, त्याचबरोबर प्रोटीन्स आहेत, त्यांच्या नोट्स तुम्हाला मी देते, ते प्रिपेअर करायचे व्यवस्थित. जो न्यूट्रिशनमध्ये पार्ट येतो तो वाला, न्यूक्लिक ॲसिडवाला पार्टसुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित देते, ज्याच्यामध्ये DNA RNA वाला पार्ट आहे तो सुद्धा रीड करून घ्या तुम्ही, कारण त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. एकदा RNAच्या रिलेटेड काहीतरी RNA ट्रान्स्क्रिप्शनवरती वगैरे प्रश्न आलेला होता, सो तो तर फारच वेगळा होता, कारण त्याच्यामध्ये कोडिंग जे होतं ते कोडिंग विचारलेलं होतं. ते तर काही गरजेचं नाही आहे की प्रत्येक प्रश्नच आपल्याला सुटायला हवा असं, पण ॲटलिस्ट जे काही 20-22 प्रश्न येतील त्यातले एक 17-18 प्रश्न तरी कन्फर्म आपले बरोबर येतील, कारण 2-3 प्रश्न असे असतातच की जे नाही, उरलेले सगळे प्रश्न ॲज इट इज स्टेट बोर्डमधले असतात. इव्हन एक तुम्हाला सांगेन की आयसो इलेक्ट्रिक पॉईंटशी रिलेटेड एक प्रश्न विचारलेला होता, माझ्या आत्ता इयर लक्षात नाही आहे, आणि तो प्रश्न आपल्याला वाटतो की नाही आयसो इलेक्ट्रिक, सो मग ते केमिस्ट्री वगैरेकडे तो प्रश्न नाही आहे, तो प्रश्न ॲज इट इज डायरेक्ट बायोलॉजीमधून आपल्याला विचारलेला आहे. बायोमोलिक्युल्स हा जो चॅप्टर आहे आपल्याला 11वीच्या बुकमध्ये त्याच्यामधून, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आयसो इलेक्ट्रिक म्हणजे काय याची डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे, आणि मध्येच आहे तो पॅरेग्राफमध्ये, कुठेही असा हायलाईट केलेला वगैरे असं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. प्रोटीन्समध्ये तो प्रश्न विचारलेला होता आपल्याला की प्रोटीन्समध्ये ती आयसो इलेक्ट्रिक ही टर्म आहे, कारण प्रोटीन्स कसे असतात आयसो इलेक्ट्रिक असतात, मग आयसो इलेक्ट्रिक म्हणजे काय याची डेफिनेशन त्यांनी दिलेली होती, आणि ती ॲज इट इज कॉपी पेस्ट करून आपल्याला तिकडे विचारलेली आहे. सो मी पुन्हा सांगेन की तुमचं 10वी-12वीचं रिडिंग आहे, 10वीपर्यंत तर तुम्ही कन्फर्म करायलाच हवा सगळा पार्ट, कारण केमिस्ट्री फिजिक्स तर तिकडूनच विचारता, सो स्टेट बोर्ड मस्ट आहे तुम्हाला वाचणं. आणि फक्त 11वी-12वी तुम्ही बायोलॉजी काही चॅप्टर्स व्यवस्थित केलेत ना आधीच्या प्रश्नांचा आढावा घेऊन, तरी तुम्हाला ते व्यवस्थित एक 17-18 प्रश्न आपले कन्फर्म बरोबर येतात, कारण ते कुठेच बाहेरून विचारलेले नसतात, ते स्टेट बोर्डमधूनच विचारलेले असतात. ज्यांचे स्टेट बोर्ड रीडिंग परफेक्ट आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. नंतर बघा पुढचा पार्ट, याच्यामध्ये रेस्पिरेशनमध्ये आता मी नोज वगैरे ते एक्सप्लेन नाही करत बसत, तुम्हाला सगळा पार्ट मी ऑलरेडी तो दिलेला आहे. ठीक आहे, आपण कशा पद्धतीने त्यांचं क्लासिफिकेशन करतो काय. नंतरचं सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण एक्सचेंज ऑफ गॅसेस. त्या एक्सचेंज ऑफ गॅसेसमध्ये 2 मेजर गॅसेस आहेत, ऑक्सिजन आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवा की ही जे अल्व्हिओलाई आहे याच्याकडे इकडे ही ब्लड वेसल आलेली असते, याच्यामधून ही काय आहे कॅपिलरी, लक्षात ठेवायचं कॅपिलरीकडून कार्बन डायऑक्साईड इकडे जातो, कोणाकडे अल्व्हिओलाईकडे जातो आहे बरोबर, आणि याच्यामधून ब्लडमध्ये काय येतो ऑक्सिजन येतो. म्हणजे अल्व्हिओलायकडून कॅपिलरीजकडे कोण येतं आहे ऑक्सिजन, आणि कॅपिलरीकडून, कॅपिलरी म्हणजे मला इथे रक्तवाहिनी असं म्हणायचं आहे, ज्यांना आपण केशवाहिनी असं पण म्हणतो, सगळ्यात बारीकवाल्या लास्टवाल्या त्या आहे कॅपिलरीज, आणि कॅपिलरीजमधून कशाचं एक्सचेंज होणार आहे, कार्बन डायऑक्साईड तिकडे पाठवलं जाणार आहे आणि मग तो बाहेर पाठवला जाणार आहे. हा सगळा पार्ट व्यवस्थित करा. ब्रीदिंगच्या ज्या काही प्रोसेस होत्या त्या आपण तुम्हाला मी सांगितलेल्या होत्या, इन्स्पिरेशन आहे, एक्सपिरेशन आहे, डायफ्रॅममध्ये कशा पद्धतीने चेंज होतात नाही का, तो वाला पार्ट करायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं हिमोग्लोबिन व्यवस्थित करा, कारण हिमोग्लोबिनला आपण रेस्पायरेटरी पिगमेंट असं म्हणतो. त्याच्याकडे काय असतात की 4 असे FE असतात, म्हणजे FEच्या चेन असतात, त्याच्याकडे पॉलिपेप्टाईड चेन असतात 4 हिमोग्लोबिनकडे, की ज्या कशाचं करतात प्रत्येक चेन जी आहे किंवा प्रत्येक FEचा एक मोलिक्यूल एक O2 कॅरी करत असतो आहे बरोबर. ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ती रिॲक्शन लक्षात ठेवा, Hb+O2 म्हणजे ते ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करतात. जेव्हा शरीरामध्ये ऑक्सिजन जास्त होतं तेव्हा ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होतं. जर का ऑक्सिजनची लेवल कमी झाली तर ऑक्सिहिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होतं, आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर पुन्हा Hb वेगळा होतो आणि ऑक्सिजन वेगळा होतो, आणि त्याचं प्रमाण काय केलं जातं ते मेंटेन ठेवलं जातं. त्याच्यानंतर आपण ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व पाहिलेला होता, ज्याला आपण डिसोसिएशन कर्व असं सुद्धा म्हणतो किंवा सिग्मॉइड कर्व असं सुद्धा म्हणतो. इथून इकडे जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण असोसिएशन असं म्हणतो. इकडून इकडे जी प्रोसेस आहे म्हणजे काही वेळा आपल्याला या सॅच्युरेशन लेवलपेक्षा
कमी ऑक्सिजन लागू शकतो तेवढ्यामध्ये आपली गरज भागू शकते, याला आपण असोसिएशन म्हणतो. कधी कधी जास्त लागू शकतो, याला आपण डिसोसिएशन असं म्हणतो आहे, बरोबर. आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, बोहर्स इफेक्ट म्हणतो. त्यानंतर हॅल्डेन इफेक्ट आहे, हॅम्बर्गर्स इफेक्ट आहे. सगळं तुम्हाला इन डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. सो एकदा ते तुम्हाला मी एक आज लिस्ट देते त्यांची, की कोणते कोणते टॉपिक कोणत्या कोणत्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत ते एकदा व्यवस्थितपणे बघून घ्या. नंतरचा जो पार्ट आहे तो आहे पुढचा आपला, त्याच्यानंतर एक चार्टसुद्धा दिला आहे तुम्हाला मी नोट्समध्ये. ग्लुकोज कोणाकडून कोणत्या प्रोसेसमध्ये, क्रेब्स सायकलवाल्या प्रोसेसमध्ये किती ATP रिलीज केले जातात किंवा काय ते प्रिपेअर करा. नंतरचं पुढचं आहे श्वसनाचे आजार आहेत, डिसऑर्डर्स आहेत काही श्वसनाशी रिलेटेड, त्याचा एक चार्ट आहे तो दिलेला आहे, तो व्यवस्थित प्रिपेअर करा. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे मिनरल न्यूट्रिशनवाला, तो करायचाच करायचा. ज्याच्यावर प्रश्न आलेत ते सोडायचं नाही, नाही का, कारण तो प्रश्न रिपीट नाही होणार आहे, पण त्याच्या आजूबाजूला कुठेतरी त्या टॉपिकवरती प्रश्न येऊ शकतो. सो मिनरल न्यूट्रिशन म्हणजे डिफिशियन्सी सिम्पटम्स जे आहेत, वेगवेगळे मिनरल्स आहेत, नायट्रोजन आहे, पोटॅशियम आहे, सल्फर आहे, बरोबर. त्यांच्या कॉन्स्टिट्युएंटवरती म्हणजे ते कशाचे बनलेले आहेत, त्यांचे घटक कोणते कोणते आहेत, याच्यावर प्रश्न एकदा विचारून झाला आहे. सो तुम्ही आता करताना त्यांचे डिफिशियन्सी सिम्पटम्स आहेत किंवा काय ते व्यवस्थित प्रिपेअर करा. त्याच्याही नोट्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत मिनरल न्यूट्रिशनच्या, सो त्या व्यवस्थित प्रिपेअर करा. नंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो एवढा बायोलॉजिस्ट रिलेटेड एवढा जो काही पार्ट आहे तो ठीक आहे, तुमच्यासाठी तेवढा सफिशियंट आहे. फक्त जे काही न्यूट्रिशनवाला पार्ट आहे, विटॅमिन्स वगैरे वगैरे, तो एक व्यवस्थित करा, त्यातलं काहीच मिस करू नका आता. आणि जे वाचलं नाही आहे ते आता पुन्हा वाचायला जाऊ नका एक्झामच्या आधी. सो जेवढं वाचलं आहे आधी तेच पुन्हा रीड करा, जेवढ्या डेप्थमध्ये आधी वाचलं आहे ते. सो काही प्रॉब्लेम येणार नाही, व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत केमिस्ट्रीशी रिलेटेड. सो जास्त काही असं पॅनिक वगैरे होऊ नका की फार जास्त नाही, कारण रिव्हिजनमध्ये सुद्धा सायन्स थोडक्यात सांगणं शक्यच नाही की सायन्सचा कोणता पार्ट आपण थोडक्यात सांगू शकतो. सो इथे तुम्हाला जेवढं मला सांगता आलं शॉर्टमध्ये करून तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण सिस्टीम्स या फार मोठ्या आहेत. सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये सुद्धा ब्लडचं कंपोजिशन आहे, ब्लडचा pH आहे 7.4 आहे. ते कसं आहे, स्लाइटली अल्कलाईन आहे असं आपण त्याला म्हणतो. ब्लडच्या फॉर्मेशन, ब्लड सेल्स ज्या आहेत, प्लाझ्माचं फॉर्मेशन, प्लाझ्मामध्ये कोणते कोणते घटक असतात, कोणते असतात, एक तर वॉटर आहे मेजरवालं 90 to 92%, त्याच्या 90 ते 92% पाणीच आहे. नंतर आहे प्लाझ्मा प्रोटीन, ज्याच्यामध्ये अल्ब्युमिन आहे, ग्लोब्युलिन आहे, प्रोथ्रॉम्बिन आहे बरोबर. अल्ब्युमिन, ग्लोब्युमिन, त्याच्या आपण सेल्स पाहिल्या वेगळ्या वेगळ्या, ठीक आहे. त्या कोणते कोणते फंक्शन करतात, काही अँटीबॉडीज तयार करत आहेत, काही ट्रान्सपोर्टेशन करत आहेत, लिपिड्सचं वगैरे स्टोरेज करत आहेत, हा सगळा पार्ट आहे. तुम्हाला व्यवस्थितपणे सर्क्युलेटरीच्या आज नोट्स मिळतील तुम्हाला. सो हा जो काही पार्ट आहे तो व्यवस्थित करा. लेक्चर्स ज्यांनी प्रॉपर केले त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. होप्सो. आणि स्टेट बोर्डचं रीडिंग व्यवस्थित करा. जे वाचले तुम्ही तेच पुन्हा पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करा. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत केमिस्ट्रीचं जे काही आहे ते तुम्हाला उद्या वगैरे मिळून जाईल, केमिस्ट्री आणि फिजिक्स दोन्ही एकदम. होप्सो जो काही पार्ट होता सायन्सचा तो व्यवस्थित तुम्हाला समजलेला असेल. व्यवस्थित रिवाईज करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.